2020 सालचा जानेवारी महिना भारतात कोरोनासारखा गंभीर आजार त्याचे हातपाय पसरत होता. टीव्ही सिरियल, सिनेमागृह, नाटकांचे थिएटर सगळंच बंद पडलं होतं. मनोरंजन क्षेत्रानं सुद्धा अक्षरशः जीव सोडला होता. लोकांच्या हातात ना काम होतं ना पैसा. सगळेच घरात बसून बसून हतबल होते. पण अशा काळात यूट्यूबच्या माध्यमातून काही माणसं गावोगावच्या लोकांचं मनोरंजन करत होती. त्यांना खळखळून हसवत होती. खरं तर ज्या काळात कोणाला साधं घराबाहेरही पडता येत नव्हतं, त्या काळात या लोकांनी सबंध महाराष्ट्राला कोरोनाशी लढायला ऊर्जा दिली. खरं तर कोरोनामुळं तेव्हा प्रत्येक जण टेन्शनमध्ये होता. आजारपण, पैशा पाण्याची कमतरता या सगळ्यामुळं पिचलेला होता. तेव्हा दारुड्या बाळासाहेबानं त्यांना हसायला शिकवलं. आज्याकडं बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यानं 35 एकर विकली. त्याचीच ही औलाद आहे. राहिलेली 5 एकर फुकून टाकीन, पण नादच पुरा करीन असं म्हणणाऱ्या रामभाऊनं तेव्हा प्रत्येकाला कोणतंही संकट असो रुबाबात राहायला शिकवलं. सुभाषराव, गाना आणि पाटलांनी आपल्या माणसाला खंबीर साथ कशी द्यायची ते शिकवलं. चांडाळ चौकडीच्या करामती तेव्हा लोकांच्या मनामनात आणि घराघरात पोचलं होतं. हा तो काळ होता जेव्हा सगळीच दुनिया घरी बसल्या बसल्या यूट्यूब नावाच्या माध्यमावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी येत होती. स्पर्धा मोठी होती, पण चांडाळ चौकडीच्या करामतीचा हा प्रवास मात्र अजिबातच सोपा नव्हता. पण सध्या गावोगावी पथनाट्य करत समाज प्रबोधन करणारी ही कांबळेश्वर गावची मंडळी आज मात्र महाराष्ट्रात सेलिब्रिटी म्हणून वावरते. त्यांच्यात संपूर्ण प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 98-99चा तो काळ जेव्हा रामभाऊ, सुभाषराव आणि आपल्या सगळ्यांचे लाडके बाळासाहेब उर्फ भरत शिंदे हे तिगाड कॉलेजात शिकत होतं. तेव्हा त्यांना नाटकाचा भयान नाद लागला होता. खरं तर तेव्हापासूनच त्यांच्या अंगाला अभिनय, नाटक, पथनाट्य, वगनाट्य हे सगळं चिटकलं होतं. व्यसनमुक्ती, निर्मल ग्राम, तंटामुक्ती, बेटी बचाव, HIV अशा अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी तरुण वयात गावोगावी जवळपास 5,500पेक्षा जास्त प्रयोग केले. त्यावेळेस त्यांना त्यांच्या कार्याबद्दल पुण्यात भारताचे माजी राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. त्यावेळेस सुभाषराव गावच्या ग्रामपंचायतीत क्लार्कचं काम करत होते. बाळासाहेब उर्फ भरत शिंदे हे ड्रायव्हर तर होतेच, पण त्यासोबतच त्यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा होती. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञान त्यांचं चांगलं होतं. म्हणूनच ते गावोगावी कीर्तन सुद्धा करायचे. रामभाऊ तेव्हा विद्याप्रतिष्ठान या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करायचे. गावोगावी नाटकांचे प्रयोग करत असताना या 3 मित्रांना यूट्यूब बद्दल समजलं. खरं तर तेव्हा त्यांना हे माध्यम खूपच आवडलं. आपण स्वतःच सगळं करायचं, आपला चॅनल, आपली मालकी, आपल्या संकल्पना, आपण आपल्याला हवं तसं सगळं करू शकतो. यूट्यूब म्हणजे त्यांना काहीतरी भन्नाट वाटलं. म्हणून मग या तिघांनी यूट्यूबवरती वेबसिरीज करण्याचं ठरवलं. त्यासाठी गावरान फिल्म्स प्रोडक्शन्स नावाचा एक यूट्यूब चॅनल त्यांनी सुरू केला. आता वेबसिरीज करायची म्हणजे नेमकं काय करायचं, स्टोरी काय असणार, पात्र कोणते असणार हे मात्र तेव्हा ठरलं नव्हतं. म्हणूनच मग दौंडचे प्राध्यापक विष्णू भारती सर यांना त्यांनी सोबत घेतलं आणि सगळेजण एकत्र बसले. तेव्हा त्यांना सुचलं की गावागावात जी उच्चाप्ती करणारी लोक असतात त्यांच्यावर आपण एक कथानक बनवूयात. नाव काय ठेवायचं म्हणून त्यांनी चांडाळ चौकडीच्या करामती हे नाव ठेवलं. अशातच रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव या तिघांनी त्यांच्या वेबसिरीजचा पहिला एपिसोड ठरवला. बाळासाहेब आणि रामभाऊ दिग्दर्शक झाले, तर सुभाषरावांनी निर्मात्याची जबाबदारी उचलली. म्हणजे वेबसिरीज करायची म्हटलं तर पैसे लागणार होते, कारण कॅमेरा, एडिटिंग, कलाकारांचे पैसे, शूटच्या वेळी जेवणाचा खर्च या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागणार होता. अशा वेळेस काय करायचं म्हणून मग पुण्याचे रमेश चोरगडे पुढे आले आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात या वेबसिरीजला स्पॉन्सरशिप दिली. ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं. मग 5 जानेवारी 2020ला चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचा पहिला जुगार नावाचा एपिसोड आला आणि लोकांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं. गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रोमो आणि त्यानंतर लगेचच्याच रविवारी सकाळी 8 वाजता एपिसोड असं नित्यनियमानं व्हिडिओज येऊ लागल्या. भरत शिंदेंनी साकारलेला दारुडा बाळासाहेब लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब दारुड्याची अशी काय ऍक्टिंग करायचे की लोक त्यांच्यावर तेव्हा अक्षरशः फिदा झाली होती. त्यात सुद्धा रामभाऊ जगतापांचं, गावच्या पुढाऱ्याचं पात्र विशेष गाजलं. रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्यातली जुगलबंदी लोकांना फार आवडू लागली. त्याचाच परिणाम असा झाला की बाळासाहेब आणि रामभाऊची जोडी महाराष्ट्राची सोशल मीडिया सेन्सेशन झाली. मंडळी, सध्या गावरान फिल्म प्रोडक्शनचे यूट्यूबवरती 19 लाख सबस्क्रायबर्स आणि 70 कोटी व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत. कोणताही डबल मिनिंग संवाद नाही, लहान मुलं आणि महिला भगिनी बघतील अशा स्वरूपाचा कंटेंट गावरान फिल्म प्रोडक्शननं यूट्यूबवरती आणला
आणि त्यांनी गावातल्या म्हाताऱ्या माणसांपासून अगदी लहानग्या पोरांपर्यंत सगळ्यांचं निखळ मनोरंजन केलं. असो तर बघा, बारामती तालुक्यातल्या कांबळेश्वर गावात या वेबसिरीजच्या सगळ्या एपिसोडचं शूट होत असतं, ज्यात त्यांच्या गावातल्या कलाकारांसोबत पुण्यातलेही बरेच कलाकार काम करतात. बरं, फक्त नुसता विनोद न करता हसत खेळत गावातल्या कित्येक सामाजिक प्रश्नांना सुद्धा बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी न्याय दिलेला आहे. त्यात मग रोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नात्यांमधल्या समस्या, आरोग्यांचे प्रश्न, कुस्ती, बैलगाडा आणि गावाकडच्या लोकांच्या अस्मितेच्या सगळ्याच गोष्टी चांडाळ चौकडीनं अगदी परफेक्ट मांडल्या. चांडाळ चौकडी ग्रामीण जीवनाचा आरसा बनलं. त्यामुळे गावखेड्यातल्या लोकांना ते त्यांच्या जिव्हाळ्याचं वाटू लागलं. त्यामुळे कांबळेश्वर गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे, अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अशा सगळ्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचं तोंड भरून कौतुक केलं. म्हणजे या वेबसिरीजमधील पात्र आज गावोगावी फेमस झालेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या कलाकारांची काम करण्याची पद्धत मात्र खूपच वेगळी आहे. म्हणजे या वेबसिरीजमधले कलाकार कोणताही डायलॉग पाठ करत नाहीत. मुळात या वेबसिरीजच्या एपिसोडचे कोणतेही डायलॉग्स लिहिलेलेच नसतात. त्याचं कारण सांगताना आम्ही जेव्हा रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्या सगळ्यांचं ट्युनिंग इतकं जुळलंय की आम्हाला कोणत्याही लिखित डायलॉगची गरजच पडत नाही. मी काय बोललो तर त्यावर काय बोलायचं हे पुढच्याला माहिती असतं. त्यासोबतच प्रत्येक एपिसोडची स्टोरी आम्ही चर्चा करूनच ठरवतो. त्यामुळे प्रत्येक सीनला काय घडवायचं आहे हे आम्हाला परफेक्ट माहीत असतं. एकूणच काय, आम्ही सगळे लहानपणापासून एकत्र वाढलोय, त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगलेच ओळखून आहोत. म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमुळे रामभाऊ आणि बाळासाहेब या दोघांच्या अभिनयाची भुरळ मराठी सिनेसृष्टीला सुद्धा पडायची राहिलेली नाहीये. या दोघांनी झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत प्रमुख भूमिका केल्या होत्या. त्यासोबतच बाळूमामाच्या नावानं चांग भलं या कलर्स वाहिनीवरील मालिकेत सुद्धा या दोघांनी काम केलेलं आहे. आज या वेबसिरीजमधील कलाकारांना अनेक ठिकाणी लोक प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत असतात. रामभाऊ जगताप होम मिनिस्टरचे कार्यक्रम करतायत, तर बाळासाहेब आज गावोगावी कीर्तनाचे कार्यक्रम करतायत. तर बघा, एकूण असा सगळा प्रवास आहे चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचा, ज्या वेबसिरीजनं महाराष्ट्रातल्या यूट्यूबवरील वेबसिरीजच्या विश्वातली सगळी रेकॉर्ड्स मोडली. काय लोकांच्या तर अशा प्रतिक्रिया आल्या की तुमच्या वेबसिरीजमुळे आमचे आजार जसं की BP, शुगर, दमा बरे झाले. यापेक्षा मोठी पोचपावती काय असू शकते असं आम्हाला रामभाऊ जगताप यांनी सांगितलं. आता गावरान फिल्म प्रोडक्शनचा आगामी सिनेमाही लवकरच येतोय. त्यामुळे कांबळेश्वर गावची मंडळी आता मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा धिंगाणा घालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बाकी चांडाळ चौकडीच्या करामती ही वेबसिरीज तुम्ही पाहिली आहे का? पाहिली असेल तर त्यातलं कोणतं पात्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.